नमस्कार, मी गणेश आवरी MH मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। गेल्या 2-2.5 महिन्यांपासून अकलूज तहसीलचा जो काही भोंगळा कारभार आहे तो अनेकदा चव्हाट्यावरती आल्याचं आपण MH मराठीने दाखवलेले देखील आहेत। असाच एक प्रकार राजूर या ठिकाणी घडला आणि एक खडीची जी काही गाडी आहे अकलूजचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ कुमार मोरे आणि त्यांचे जे काही तलाठी अप्पा आहे राजूरचे, त्यांनी जी काही गाडी पकडली आणि सरळ राजूर पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला। परंतु त्याच्यामध्ये एक चूक अकोल्याच्या तहसीलदाराकडून या ठिकाणी घडलेली आहे। गाडी मालक वेगळा आणि गुन्हा वेगळ्यावरती दाखल झाला आहे। आपल्याबरोबर स्वतः निलेश व्यवहारे आहेत, हे गाडी मालक स्वतः आहेत। निलेशराव, तुमच्या गाडी या ठिकाणी लावण्यात आली, गुन्हा दाखल झाला, परंतु गुन्हा तुमच्यावरती दाखल झाला नाही, तर गाडी तुमची या ठिकाणी लावण्यात आली। नेमकी काय सविस्तर हा घटनाक्रम होता? गाडी शिन्नरमध्ये भरली आपण। शिन्नरला गाडी भरल्याच्या नंतर रस्त्याने येत असताना प्रकल्पाच्या आसपास अकोल्याचे तहसीलदार मोरे साहेब भेटल्यानंतर व्यवस्थित माहिती न विचारता त्यांनी पावती पाहिली। पहिल्यांदा काही 10-15 मिनटं काहीच नाही, त्याच्यानंतर 10 मिनटं 12 मिनटं लेट आहे, नंतर आहे, असं उलटं पालटं चालू झालं। त्याच्यात ड्रायव्हरचं नाव सुहास म्हटल्यानंतर त्यांनी घ्या गाडी खाली आणि गाडी इथं आणून लावली राजूर पोलीस स्टेशनला। गाडी माझी स्वतःची 13 ते 14 महिन्यापूर्वी मी कासार नावाचे व्यक्ती आहे त्यांच्याकडून गाडी विकत घेतली आणि सुहास पुंडेंच्या नावावर गुन्हा दाखल केला। आणि मी समक्ष साहेबांना स्वतः सांगितलं, साहेब गाडी मालक मी आहे, स्वतः मी गाडी विकत घेतलेली कासारांकडनं, ऐकायच्या मनस्थितीत नाही। आणि तलाठी यांनी पंचनामा केला, तर त्या पंचनाम्यामध्ये म्हटलंय त्यांनी का पंचांसमक्ष, तर एकाही पंचाची सही नाही। आणि 5 ते 6 वेळेस उल्लेख केला तहसीलदारांच्या सांगण्यावरनं। तर साहेबांना वारंवार भेटून प्रांत ऑफिस, तहसील ऑफिस कंटाळून शेवट नाईलाजास्पद आम्हाला औरंगाबाद खंडपीठात जावं लागलं आणि तिथून आम्हाला सरळ आहे तो न्याय मिळाला आणि आज रोजी गाडी आमची सोडून देण्यात आली। तर इथून पुढं साहेबांनी अशी चुकीचं काम करू नये अशी म्हणजे एकदम विनंती आहे आम्हाला। जे काही रीतसर असेल तशी साहेबांनी त्याच्यावर कारवाई करावी आणि ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसांचं त्यांनी जसं छोटे मोठे त्यांना मानपान देतात तसंच दिला पाहिजे। मानपान म्हणजे खुर्चीवर बसा नाही असं, पण व्यवस्थित तरी बोलले पाहिजे। छोटा समजा कोणी व्यावसायिक आहे मग त्याला आरेरावीची भाषा करणं आणि मोठा व्यावसायिक आला का त्याला बसा उठबस करणं हे अयोग्य आहे साहेबांचं। मला एक सांगा, साधारण किती दिवस तुमची जी काही लक्ष्मी आहे, जी काही तुमची गाडी आहे, किती दिवस या ठिकाणी लावून ठेवली होती? 7 तारखेला साहेबांनी गाडी राजूर पोलीस स्टेशनला जमा केली आणि आज गाडी सोडण्यात आली किती तारीख आहे? 2 तारीख। आज 2 तारखेला 3 तारखेला गाडी साहेबांनी सोडली, तशी 1 तारखेलाच गाडीची ऑर्डर झाली होती। पण आजही साहेबांचं रस्त्याच्या कामाला कुठं यायला विलंब, आल्यानंतर थोड्या वेळ थांबणं, ते बराचसा आजही प्रकार केला। सकाळी 10ला आम्ही तहसीलला गेलो होतो, तर तिथून 4:30-5 वाजता निघालो। जे काही तुमची लक्ष्मी आहे, जी काही गाडी आहे, त्याच्यावरती तुमचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, तुमची लक्ष्मी या ठिकाणी लावलीत, काय मनामध्ये खंत होती की आपली लक्ष्मी त्या ठिकाणी उभी आहे, उदरनिर्वाहाचं जे काही तुमचं कुटुंबाचं साधन आहे ते बंद पडलं, काय भावना होती मनामध्ये? वाईट वाटतं, समजा आपली एखादी वस्तू साधी 5 रुपयाची जर हरवली तर माणसाला वाईट वाटतं। तर आज समजा एवढं मोठं वाहन जे रोज आपल्या दारासमोर आहे, सकाळी आपलं तिच्यावर आपण चालू करणं, तिची पूजा अर्चा करणं, मग गाडी व्यवसायानिमित्त निघून जाणं, संध्याकाळी परत घरी येणं, आणि ती रोजचं जी वस्तू वाहन आपलं दारासमोर नाही तर हे वाईट वाटतं। नक्कीच या ठिकाणी सुहास पुंडे आहेत, ज्यांच्यावरती आकसापोटी गुन्हा दाखल झालाय। सुहास पुंडे, ही गाडी तुमची नाहीये, तुमच्यावरती गुन्हा दाखल, हास्यास्पद वाटतंय, परंतु गुन्हा दाखल झालाय, काय खतखत आहे मनामध्ये? हे जाणीवपूर्वक तहसीलदार साहेबांनी केलेलं आहे। त्यांच्या आर्थिक तडजोडी करता आम्ही निलेश व्यवहारे, आपण महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना जे निवेदन दिलं, यांचं काय चालतं तालुक्यात महसूलचा गलथान कारभार, याच्या संदर्भात यांनी माझी म्हणून ही निलेश व्यवहाऱ्यांना चुकीची कारवाई करून त्यांची गाडी म्हणून माझी गाडी म्हणून त्यांची गाडी धरली आणि माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला। आज हे तालुक्यात 3 बोके क्रेशरवाले यांच्या गाड्या का बरं नाही धरत? 6 ब्राचची गाडी 2 ब्राचच्या ETPU चालती, मुळात यांना गाड्या धरण्याचा पण अधिकार नाही। त्या ऑर्डरमध्ये आहे ना,
पण हे जाणीवपूर्वक चालू आहे. यांचे हप्ते बिप्ते घ्यायचे कामं चालू आहे आतून सगळं. माझ्याकडून पण रोडमध्ये दोनदा पैसे गेले ना गाड्या आडून. खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे. मला काय यांना रेकॉर्डवरचा गुन्हेगार बनवायचा आहे का? इथं गुन्हा दाखल कर, तिकडं आरे रेवेची भाषा कर तहसील कार्यालयात जाऊन. नाही, मला एक सांगा, आता जे काय तुम्हाला नोटीस देखील पाठवली महसूलनं असं मला कळतंय का तुम्ही आता ते दंड भरा. आता तुमची गाडी कुठे आहे मग आता? या गाडीचा आणि माझा मुळात काही संबंधच नाहीये. हे त्यांनी ते देतील ना आता न्यायालयात, काय त्यांना उत्तर द्यायचं ते देतील. इथून पुढं काही चौकशा व्हायच्या त्या होतील. नाही, जो गुन्हा दाखल झाला राजूर पोलीस स्टेशनला का गाडी मालक तुम्ही आहेत, ही गाडी तुमची आहेत, मग आता तुमची गाडी कुठं आहे हा माझा सरळ प्रश्न तुम्हाला आहे. आता जे त्यांनी मला नोटीस पाठवली दंडाची, तो दंड भरून मी माझी गाडीची मग मागणी करायला जातो ना. त्यांच्या याच्यानुसार त्यांनी मला मालक बनवलंय ना. निलेश व्यवहारांनी त्यांची न्यायालयातून आज गाडी सोडून घेतली. मी जातो दंड भरून माझी गाडी मागण्या करता परत. तुम्हाला न्याय देऊ शकेल आता महसूल? तुमची गाडी कुठे आहे म्हटलं? नाही. सरळ सरळ हा तुमच्यावरती कुठेतरी एक अन्याय झालाय. हो, नक्कीच यामध्ये एक मोठी मेघ आहे का गाडी मालक स्वतः निलेश व्यवहारे त्यांची गाडी पकडली, मात्र गुन्हा सुहास पुंडे यांच्यावरती दाखल झालाय आणि महसूलचा माजुरडेपणा इथेच नाही थांबला तर सुहास पुंडे यांच्या घरापर्यंत जाऊन नोटिसा पाठवल्यात. दंडाची जी काही कारवाई आहे, जो काही दंड आहे, तो दंड आता त्यांना सुहास पुंडे यांना भरायचा आहे. आणि त्याच्यानंतर दंड भरल्यानंतर सुहास पुंडे यांचं देखील म्हणणं आहे का आता निलेश व्यवहारे त्यांची गाडी सोडून नेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचं जे काही औरंगाबाद खंडपीठ आहे त्यांनी एक आदेश केला आहे, जो काही न्याय त्यांना दिला आहे. त्यांची गाडी त्यांनी आता सोडून नेली, परंतु आता सुहास पुंडे यांची गाडी आता ती मागणी करणार आहेत. सुहास, मला एक शेवटचा प्रश्न, या विरुद्ध तुम्ही आता खंडपीठामध्ये जे काही चालू केली प्रोसेस पुढे लढण्यासाठी? हो, केली. म्हणजे आता त्यांच्या विरुद्ध तुम्ही लढणार आहे? हो, नक्कीच. सुहास पुंडे देखील औरंगाबाद खंडपीठाचा दरवाजा आहे त्या ठिकाणी देखील आता त्यांनी ठोठावला आहे आणि न्यायासाठी देखील ते आता लढणार आहेत. सुहास पुंडे यांची गाडी आता महसूलने द्यावी. ती गाडी कुठे आहे, कशी आहेत माहीत नाही, परंतु त्यांची गाडी त्यांना आता मिळवून द्यावी. सुहास पुंडे हा दंड भरायला तयार आहे. आणि निलेश व्यवहारे यांची जी काही लक्ष्मी आहे, काही दिवसानंतर ती आज लक्ष्मी त्यांच्या आज दारामध्ये त्या ठिकाणी पोहोचली. या सर्व प्रकारांमध्ये अकोल्याचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ कुमार मोरे यांचा सरळ जो काही आडेमुठेपणाचं धोरण आहे, वारंवार तक्रारी आहेत, या तक्रारींचा पाडा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत देखील पोहोचलेले आहेत. वरिष्ठ अधिकारी जे असतील, जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब असतील, यांनी देखील या प्रकरणाची दखल घ्यावी आणि तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ कुमार मोरे यांच्यावरती लवकरात लवकर योग्य ती चौकशी करणे, विभागीय चौकशी लावून कारवाई करावी अशी मागणी आता अकोला तालुक्यातून होत आहे. प्रतिनिधी गणेश आवरी, MH मराठी, राजूर, अहिल्यानगर.